मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे आणि इथे एकाहून एक विद्वान जन्माला आले आणि त्यांनी आपल्या देशाचा लौकिक जगभरात पोहोचवला. असे अनेक तत्त्वज्ञान भारतामध्ये जे रुजले आणि ज्याचा प्रसार झाला, तिथे कुठेतरी महाराष्ट्राचा फार मोठा हातभार होता. त्यातलंच एक तत्त्वज्ञान म्हणजे पूर्णवाद. आता हे पूर्णवाद काय आहे, जागतिक पातळीवर तो पोहोचलाय म्हणजे नेमकं काय घडलंय हे सगळं मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी मी सगळ्यात आधी तुम्हाला एक बातमी देतो, ती अशी की महाराष्ट्रात जन्मलेला पूर्णवाद देशभरात आता पोहोचलेला आहे, नव्हे तो परदेशात पोहोचलेला आहे. हार्पर कॉलिन्स या जगप्रसिद्ध संस्थेने, प्रकाशन संस्थेने नो दाय रूट्स हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, जे पूर्णवादावरती आधारित आहे. पूर्णवाद तत्त्वज्ञान काय आहे त्याच अनुषंगाने आज मी बोलतं करणार आहे. या पुस्तकाचे लेखक आणि ज्यांनी याची मांडणी भारतीय तत्त्वज्ञान परिषदेत नुकतंच IIT मुंबईमध्ये जी झाली त्याच्यामध्ये केलेली आहे, ते नांदेड येथील डॉक्टर TP देशपांडे सरांना. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. महाराष्ट्रात जन्मलेलं तत्त्वज्ञान म्हणजे पूर्णवाद अनेकांना माहिती आहे, ऐकून आहेत, मात्र जगभरात त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी काही गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे हे पुस्तक. हां, म्हणजे अशी गोष्ट घडलेली आहे की या पूर्णवादी परिवारामध्ये मी 1970पासून म्हणजे आज जवळपास 55 वर्षापासून निगडीत आहे. पूर्णवादाचे जे फाउंडर आहेत डॉक्टर RP पारनेरकर आणि डॉक्टर VR पारनेरकर, ह्या दोघांच्या सान्निध्यामध्ये राहून मला पूर्णवाद तत्त्वज्ञान काय आहे हे समजायला देखील बरेच वर्ष लागले. कारण पूर्णवादी तत्त्वज्ञान सामान्य बुद्धीच्या माणसाच्या पलीकडे विचार करणारं आहे आणि ज्या हार्पर कॉलिन्सने हे प्रसिद्ध केलेले पुस्तक आहे, त्या हार्पर कॉलिन्सचं सुद्धा असंच वैशिष्ट्य आहे की तुमचं संशोधन कोणत्या तरी विशिष्ट मुद्द्यावर आणि जागतिक स्तरावर जाण्यासारखं असलं तरच ते पुस्तक प्रकाशनाकरता स्वीकार करतात. आणि तसं त्यांनी माझा बऱ्याच वेळेस 3 ते 4 वेळेस इंटरव्ह्यू घेऊन विविध प्रकारचे प्रश्न विचारून आणि नंतर मग कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर देखील ज्यावेळेस पुस्तक प्रकाशनाला आलं त्यावेळेसही जवळपास 4 ते 5 वर्षपर्यंत ते इतकी बारकाईनं चिकित्सा केली. कारण पूर्णवाद तत्त्वज्ञान हे जगामध्ये क्रांती घडवून आणणारं असल्यामुळं ही फॉर्म रिलेशन थेरी ऑफ पूर्णवाद डॉक्ट्रिन हे खरोखरच एक अतिविशिष्ट अशी थेरी आहे आणि ही जर जगातल्या वैज्ञानिकापर्यंत पोहोचली तर एक फार मोठी वैचारिक क्रांती आणि वैज्ञानिक संशोधनाला देखील दिशा देणारे ठरणारे आहे, हे असं माझं त्याच्यावर मत झालेलं आहे. पण ही खरं तर खूपच आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रात जन्मलेलं हे तत्त्वज्ञान आहे आणि आता ते जागतिक याच्यावरती पोहोचलेलं आहे. मुंबईमध्ये IIT मुंबईमध्ये नुकतीच जी कॉन्फरन्स झाली, म्हणजे ॲक्च्युली आज आपण तिथेच आहोत, पण हा व्हिडिओ येईपर्यंत ती परिषद संपलेली असेल आणि तिथे तुम्ही त्याची मांडणी केलेली आहे एका विशेष सत्रामध्ये. तर पूर्णवादाचा इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही पहिल्यापासून पाहताय आणि तुम्ही आता त्याची धुरा हाती घेतलेली आहे. कसं पाहताय सगळ्याकडे? हां, म्हणजे त्याचं आता जसं सांगितलं ना की 2010 सालापासून आम्ही या संशोधनाच्या दृष्टीनं विचार करण्याकरता मी, डॉक्टर पारळकर, डॉक्टर आबोटी आणि डॉक्टर सिसोदिया, डॉक्टर राजपूत सर, या सगळ्यांनी मिळून आम्ही इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस, अखिल भारतीय दर्शन परिषद आणि महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेमध्ये सक्रिय भाग घेतला आणि तिथं पूर्णवाद तत्त्वज्ञान मांडायला सुरुवात केली. आणि बऱ्याच वेळा असा आम्हाला अनुभव आला की पूर्णवाद तत्त्वज्ञानावर
काही प्रश्न विचारून काही वेगळी चर्चा घडण्यापेक्षाही पूर्णवाद ज्यावेळेस लोकांच्या समोर मांडला त्यावेळेस प्रत्येक जणाला त्याच्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्याची इच्छा झाली. आणि ज्यावेळेस संयोजकाने सांगितले आता प्रश्न खूप झालेले आहेत, कृपया बसा, आता विचारू नका, तर प्रत्येकजण म्हणत होता की नाही नाही, आम्हाला प्रश्न नाही विचारायचे, उलटं आम्हाला या तत्त्वज्ञानाचं समर्थन करायचं आहे की अशा प्रकारचं तत्त्वज्ञान भेदाभेद आम्हा विष्णुदासा अमंगळ या तत्त्वज्ञानाला आणि ज्ञानेश्वराच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून असल्यामुळं आम्हाला हे विशेष अतिप्रिय वाटतं. म्हणून आम्ही याच्या एवढं अभ्यासाच्या दृष्टीने विचार करतो. वा, म्हणजे निश्चितच ही संपूर्ण पूर्णवाद परिवाराला आनंदाची गोष्ट आहेच आहे, त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट तर आहेच आहे. पण त्याच वेळेस संपूर्ण महाराष्ट्राला आणि ज्यांना ज्यांना पूर्णवाद शब्द माहीत झालेला आहे, म्हणजे आकलन नाही पण माहीत जरी झालेला आहे, त्यांना देखील कुठेतरी एक आनंदाची भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आता अगदी साधे सुलभ प्रश्न असतील सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून. पूर्णवाद म्हणजे नेमकं काय, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही इतकं मोठं पुस्तक लिहिलेलं आहे, विपुल लेखन केलेलं आहे, मात्र ते थोडंसं तत्त्वज्ञानाच्या भाषेत आहे, पण आम्हा सर्वसामान्य लोकांना समजेल ह्या दृष्टिकोनातून एकदा तुम्ही थोडंसं सांगू शकाल तर? सोप्या पद्धतीने सांगायचं म्हणजे असं आहे की वेदांत काळामध्ये जी संन्यास परंपरा आहे, ह्या संन्यास परंपरेमुळं असं झालं की जेवढे आध्यात्मिक गुरु आहेत ते जवळपास संन्यासी आहेत. आणि डॉक्टर पारनेरकर महाराजांनी सांगितलं की प्रपंच करणाऱ्या गुरुलाच सामान्य माणसाचे प्रश्न कळू शकतात. आणि पूर्णवाद हा सामान्य माणसाचा असल्यामुळं पूर्णवादाने प्रयोगांती असं सिद्ध केलं आहे की तुम्हाला देवदेव करण्याची, अध्यात्म वाचण्याची काहीही गरज नाही. तुम्ही फक्त प्रयोग सिद्ध केलेला जो पूर्णवाद आहे तिची उपासना पद्धती 10 ते 15 मिनिटाच्या आत उपासना दिल्या जाते, ती केली तर तुमच्या जीवनातले प्रश्न समजतात. आणि पारनेरकर महाराज म्हणतात की मी स्वतः प्रापंचिक असल्यामुळं प्रापंचिक लोकांच्या समस्या मला समजू शकतात आणि त्या समजून घेतल्यामुळं हा पूर्णवाद जन्माला आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आहे की पूर्णामध्ये पूर्ण मिसळल्यानंतर पूर्णच राहतं आणि पूर्णामधून पूर्ण वजा जरी केलं तरी पूर्णच शिल्लक राहतं. म्हणजे हे कशाचं द्योतक आहे, तर माझ्या दृष्टीनं मी असा विचार केला की इट इज पॅरलल टू द मॉडर्न सायन्स थिअरी दॅट द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी से दॅट द conservation of energy neither decrease nor increase, it remain constant. तर सनातन धर्म म्हणजे नेमका हाच आहे की सनातन धर्म हा प्रत्येक काळामध्ये बदलत गेलेला आहे आणि हे बदलत गेलेली संकल्पना क्षणे क्षणे यन्नवतामुपेंति तदेव रूपम रमणीयताया. एक सामान्य माणसाची कल्पना काय असते की प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक कन्सेप्ट ही जर पिक्चराइज आपल्याला करता आली नाही, एक सायकॉलॉजिकल टेंडन्सी आहे की आपण प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे एक फिगर आहे, मॅनिफेस्टेशन आहे असं समजून हे करतो. की उदाहरणार्थ आपण वाघ म्हणल्यानंतर वाघाचं चित्र येतं, पाणी म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पाणी येतं, किंवा पर्वत म्हणल्यानंतर डोंगर आपल्या समोर येतात. तसं आज ईश्वर म्हणल्यानंतर प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीनं ईश्वराचं समर्थन करतो, परंतु ईश्वराचं नेमकं मॅनिफेस्टेशन वर्णन करा म्हणलं तर त्यांना शब्दामध्ये करताच येत नाही. म्हणून पूर्णवादाने ही कन्सेप्ट आणलेली, पूर्णवाद ह्युमनाइज द गॉड. पूर्णवादानं ईश्वराला
पुरुष ही संज्ञा दिली आणि त्याचं म्हणजे संपूर्ण युनिवर्स मॅनिफेस्ट अँड मॅनिफेस्ट ॲनिमेट अँड इनॲनिमेट या सगळ्यांचं स्वरूप एका शब्दात त्यांनी सांगितलेलं असल्यामुळं हा पूर्णवाद हा जागतिक स्तरापर्यंत गेलेला आहे. जग हे सतत बदलत असतं. म्हणजे जसं लाईफ ट्री, बोधिवृक्ष आणि ज्याला अश्वत्थ वृक्ष म्हणतात, सगळे वैदिक जे साधू संत आणि महर्षी होऊन गेले त्यांनी अशाच म्हणजे अश्वत्थ वृक्षाखाली तपस्या करून असं ज्याला अल्टिमेट ट्रूथ आहे, अंतिम सत्याच्या शोधामध्ये हे चाललेले असताना नेमकं डॉक्टर पारनेरकरांनी असा वेगळा विचार मांडलेला आहे की अंतिम सत्य असं शब्द आपल्याला नाही. कारण आजचं अंतिम जे आहे ते उद्याचं सुरुवात होऊ शकतं. कारण जसं मॉडर्न फिलॉसॉफीचा, मॉडर्न फिजिक्सचा एक सिद्धांत आहे की द वर्ल्ड इज 3 डायमेन्शनल. आपल्याला एका वेळेस जास्तीत जास्त 2 बाजू त्याच्या थोड्याफार लक्षात येऊ शकतात, पण जी तिसरी बाजू समोरची एक असते ती नेहमी डार्कमध्ये असते. म्हणजे पूर्णवाद समजून घ्यायचा असेल तर डार्क अँड लाईट, डे अँड नाईट, लाईफ अँड डेथ असे जे कॉन्ट्राव्हर्शियल जे शब्द आहेत अपोजिट एकमेकाला, पुरुष आणि प्रकृती, पुरुष आणि स्त्री, हे सगळे जे आहेत आणि त्यासह पूर्णवादानं अँटी पार्टिकल थेअरीचा अभ्यास केलेला असल्यामुळं पूर्णवादाने सांगितलेलं आहे की जगामध्ये प्रत्येक गोष्टीचं एव्हरी पार्टिकल हॅज इट्स ओन अँटी पार्टिकल. ही थेअरी पूर्णवादाच्या दृष्टीनं मॉडर्न फिजिक्सच्या जवळ नेणारे आहे. परंतु इतर तत्त्वज्ञानामध्ये तसं काही आढळून न आल्यामुळं याचा अभ्यासक आणि तत्त्वज्ञान क्षेत्रातल्या अनेक विद्वानांना हे ते सहमत झाले आणि हे कार्य पुढे चालत राहिलं. बरं, आता जे काही मला लक्षात आली गोष्ट त्यानुसार त्याचा जन्म झालेला आहे त्या ओम पूर्णमध्ये, त्या या सगळ्याचा जन्म झालेला आहे ते ईशोपनिषदातल्या त्या श्लोकातून, बरोबर. पूर्णवाद जर खूप रॅशनल विचार करत असेल सगळ्या गोष्टींचा, तर हा जे पूर्वीचे द्वैतवाद असेल, अद्वैतवाद असेल आणि आपल्या वेदांतात जे काही दर्शन घडतं आहे, ह्या सगळ्यांना छेद देण्याचं काम पूर्णवाद करतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बरोबर आहे. मग ह्या केसमध्ये आपल्याकडे जे सामाजिक आणि धार्मिक मान्यता आहेत त्याविषयी पूर्णवाद कसा विचार करतो? हां, जे सामान्यतः धार्मिक मान्यता अशी असते की हे जग ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. म्हणजे जगाविषयी कल्पना मांडल्याशिवाय तत्त्वज्ञान होऊच शकत नाही. कारण तत्त्वज्ञान म्हणलं की सगळ्या विश्वाशी संबंध येतो, परंतु संपूर्ण विश्वाशी संबंध येण्यासारखं वैज्ञानिक लॉजिक ज्याला म्हणतात समर्थन असं आजपर्यंत कोणत्याही वेदांती तत्त्वज्ञानी समोर मांडलेलं नाही. परंतु जे वेदांतामध्ये नाही अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या वेदाला अनुसरून आहेत, त्या गोष्टीची चर्चा डॉक्टर पारनेरकरांनी केलेली आहे. म्हणून हे तत्त्वज्ञान, आणि ते काय नेमकं केलं की पारनेरकरांनी सांगितलं की जी काही तत्त्वज्ञानाची, भारतीय तत्त्वज्ञानाची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये अनेकांनी अशी टीका केली की हे तत्त्वज्ञान म्हणजे एकांगी आहे किंवा हे तत्त्वज्ञान कम्युनल आहे, हे तत्त्वज्ञान जातीभेद निर्माण करणारं आहे. या सर्व कल्पनेला छेद देणारं तत्त्वज्ञान डॉक्टर पारनेरकरांनी काढलं आणि त्यांनी जगाचा आणि विश्वाचा जो संबंध कार्यकारण भावानं आत्तापर्यंतच्या संतांनी लावलेला होता, त्या कार्यकारण भावामुळं हा भेद निर्माण झालेला समाजामध्ये, पारनेरकरांनी
तो नेमका हे करून जगाला कार्य मांडलं तर मग कारण कोणतं आहे हा प्रश्न पारनेरकरांनीच तत्त्वज्ञान क्षेत्रातल्या विद्वानासमोर मांडला. त्यावेळेस कुणालाही ह्या कार्याचं कारण काय आहे हे सांगता आलं नाही. म्हणून पारनेरकर महाराजांनी सांगितलं की जग हेच स्वतः ईश्वर आहे. जग हे ईश्वराचं फॉर्म आहे. जग हे ईश्वराचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये जड चेतन व्यक्त अव्यक्त ब्रह्म हे दोन्ही येतात. म्हणून ह्या तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य ज्यावेळेस जगातल्या तत्त्वज्ञासमोर आम्ही मांडलं, म्हणजे जवळपास आम्ही अथेन्सचे वर्ल्ड काँग्रेस ऑफ फिलॉसॉफी, त्यानंतर बीजिंगची वर्ल्ड काँग्रेस ऑफ फिलॉसॉफी, नंतर अशा 2024 साली झालेली रोम येथील वर्ल्ड काँग्रेस फिलॉसॉफीमध्ये आम्ही ज्यावेळेस ही तत्त्वज्ञान मांडलं त्यावेळेस लोकांनी त्याची प्रशंसा केली. म्हणून आमचा उत्साह वाढला की हे तत्त्वज्ञान ही काळाची गरज आहे आणि हे तत्त्वज्ञान काळाला अनुसरून असल्यामुळे, म्हणजे कालही हे जग होतं, आजही जग आहे अस्तित्वात आणि उद्याही हे जग अस्तित्वात राहणार आहे. ह्यालाच प्रेझेंट कंटिन्युएशन सनातन हा शब्द वापरलेला आहे अनेक संतांनी. तर सनातन म्हणजे याची नेमकी लोक गैरसमज करून घेतात की सनातन म्हणजे कोणता तरी धर्म आहे. पण डॉक्टर पारनेरकर म्हणतात सनातनाचा जगातल्या कोणत्याही धर्माशी संबंध नाही, परंतु सनातन हा जगाचा धर्म आहे असं तुम्ही समजायचं. कारण धर्माला सुद्धा एक युनिफिकेशनची आवश्यकता आहे, ज्याला हार्मॅन्युटिकल अंडरस्टँडिंग बिटवीन द डिफरंट रिलिजन्स म्हणतात. ते फार मोठं कार्य डॉक्टर पारनेरकरांनी केलेलं आहे. अच्छा, तुम्ही खूप छान सांगितलं हे. आणि मला फक्त जाता एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तत्त्वज्ञानात ही जी सगळी भाषा असते ते अर्थात विद्वज्जनांसाठीच असते आणि त्याच्यावरती तर्क मांडले जातात, तर्कशास्त्र पुढे घेऊन जातं हा विषय. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात यांनी काय फरक पडतो? हां, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात हा फरक कशामुळे पडतो तर डॉक्टर पारनेरकरांनी जरी हे तत्त्वज्ञान सामान्य माणसाच्या समजुतीच्या पलीकडं जरी असलं तरी ते सामान्य माणसाकरता कसं आहे हे डॉक्टर पारनेरकरांनी समजून सांगितलं. आणि ते म्हणजे कसं तर आजपर्यंत जगातल्या सर्व कंटेम्पररी फिलॉसॉफी आणि फिलॉसॉफर्सनी जगाचा विचार हा मेटाफिजिक्स म्हणजे आध्यात्मिक स्तरावर केलेला होता. आणि डॉक्टर पारनेरकरांचं म्हणणं आहे की आध्यात्मिक फार मोठे विचार सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काहीही त्याचा संबंध नसताना तत्त्वज्ञान म्हणले की लोक नको नको तुमचं तत्त्वज्ञान बंद करा असं म्हणतात. ही गोष्ट डॉक्टर पारनेरकरांनी मनोवैज्ञानिकदृष्ट्या विचार केला आणि डॉक्टर पारनेरकरांच्या देखील अनेक वर्षाच्या संशोधनानंतर त्यांनी हे असा विचार केला की अध्यात्माची चर्चा आतापर्यंत खूप झालेली आहे, परंतु वेदाचे जे सगळ्यात जास्त ऋचा आहेत त्या आधी दैविक आहेत. म्हणजे पूर्णवादाने ही जगासमोर प्रथमच गोष्ट मांडलेली आहे की विश्वाच्या दैवी शक्तीचा साक्षात्कार आजपर्यंत कुणालाही झालेला नाही किंवा विश्वाच्या आदिदैविक पक्षाची डिव्हिनिटीची कधीही चर्चा झालेली नाही. ती चर्चा आवश्यक आहे आणि डिव्हिनिटीवर आधारित पारनेरकर महाराजांनी उपासना मार्ग सर्वसामान्य माणसाला सांगितलं आहे. कारण डिव्हिनिटीनं आपल्या जीवनातले प्रश्न सामान्य माणसाच्या सुटू शकतात. हे डॉक्टर पारनेरकरांनी अनेक प्रयोगांनी तिथे सिद्ध केलं आणि त्यांच्या चरित्रामध्ये पारनेरकर महाराजांच्या सचित्र चरित्रामध्ये ही गोष्ट मांडलेली आहे की
पूर्णवाद हा सामान्य माणसाकरता आहे. दिवसातले 10 ते 15 मिनिट फक्त तुम्ही दिलेली उपासना, तो मंत्र जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातल्या अनेक समस्या कमी होण्याला मदत होते आणि तुमच्या मनातले अनेक प्रश्नांना उत्तरंसुद्धा तुमच्या स्वतःकडूनच मिळू लागतात. ही फार मोठी क्रांती पूर्णवादाच्या स्वरूप सिद्धांतानं जगासमोर दिलेली आहे आणि जगाला निश्चितच त्याचा विचार करायला भाग पाडलेला आहे. वा. तर तुम्ही खूप छान ही सगळी माहिती दिली सर. सर्वसामान्य लोकांना तत्त्वज्ञान समजून सांगणं हे खरं तर खूप कठीण गोष्ट असते. मात्र विद्वज्जन असतात, तुमच्यासारखे गुरुजन असतात, ते ती धुरा खांद्यावरती घेतात. सर्वसामान्यांना तत्त्वज्ञान आणि त्यातले अर्थ समजायला मदत होते. असाच प्रयत्न आज या पॉडकास्टमधून आपण करायचा प्रयत्न केला. श्रोत्यांना, आपल्या प्रेक्षकांना मला सांगायला अत्यंत आनंद होतो की नो दाय रूट्स हे जे पूर्णवाद वे ऑफ डिवाइन लाईफ हे जे पुस्तक आहे हार्पर कॉलिन्स, ते सर्वत्र उपलब्ध आहे. या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देखील त्याची लिंक देईन. तुम्ही जरूर अभ्यासकांनी किंवा जिज्ञासूंनी हे पुस्तक जरूर मागवावं, कारण हा एक अनमोल ठेवा आहे आपल्या महाराष्ट्राने जगाला दिलेला. सर, तुम्ही आज इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात आणि इतक्या खरं तर कॉम्प्लेक्स विषयावरती, गंभीर विषयावरती तुम्ही छानपैकी व्यक्त झालात आणि आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद. ती काळाची गरज होती म्हणून.